काही ती ही ह्याला ते गाणं कोणतं आहे ना म्हणजे रुपेरी वाळू सोनेरी लाटा रुपेरी वाळू बाटली दारू त्यावर माझा दिवस जातोय जाग्यावर गाणं रुपेरी वाळू बाटली दारू त्यावर माझा दिवस जातोय कुणी बियर पिऊ कुणी क्वार्टर पिऊ ही गाणी नाहीतर पहिली गाणी होती नाही का पहिली काका बसले त्यांच्या काळातली गाणी आजोबा बसले त्यांच्या काळातली गाणी काय और इस दिल में जे जे वाह बोलले ना जे जे ते वाह बोलले जे जे खरं सांगतो त्यांचा प्रेमभंग झालेला आणि माणसाचा जन्म झाल्यानंतर आयुष्यात एकदा तरी त्या माणसाचा प्रेमभंग होतो कारण त्यानंतर माणूस सुधारतो हो ना हे तर झालंच नाही कसं बिघडलेलं दिसतं बघा पण ती गाणी त्या गाण्यामध्ये तुझ्यासाठी गाणं बाबा तुझ्यासाठी और इस दिल में क्या रखा है और इस दिल में क्या रखा है तेरा ही तुमच्या काळातली गाणी कसली होती नाही काय आने से उसके आए नाही काय आता झिंगा हे उरात होते धडधड लाली गालावर आताच्या गाण्याचा काम हा काय नाही पण पहिली गाणी ओल्ड इज गोल्ड वर जुनं ते सोनं आज प्रत्येकाच्या घरात जुनं माणूस पाहिजे म्हातारी व्यक्ती पाहिजे बरोबर नाही आज डॉक्टर झाले वकील झाले अमेरिकेत गेले डॉक्टर झाले वकील झाले त्यांचे आई वडील कुठे वृद्धाश्रमात बरोबर की नाही पण दोनच अशा व्यक्ती आहेत ज्यांचे आई वडील वृद्धाश्रमात नाहीत ते म्हणजे कोण म्हटलं तर टाळ्या वाजवा एक म्हणजे तुमच्या आमच्यासारखं शेतकरी आणि दुसरं म्हणजे वारकरी त्यांचे आई वडील वृद्धाश्रमात यांची आई वडील वृद्धाश्रमात नाही नाहीतर आज वृद्धाश्रमात जाऊन विचारा की कोणत्याही म्हातारीला किंवा म्हाताऱ्यांना विचारा तुमचा मुलगा काय करतो ती सांगणार माझा मुलगा डॉक्टर आहे वकील आहे बरोबर की नाही आज बँकेत बघा लक्ष्मी चोरता येतो बरोबर की नाही पण सरस्वती कोण चोरू शकत नाही कोण लक्ष दिला तर पैसा कोण पण चोरेल आज आपल्या बँकेतनं किती पैसे बाहेर गेले वटाळा याच्यासारखं वटाळा वटाळच झालं तुम्ही सगळं ज्यांनी काहीतरी गडबड आहे अरे ते दात माझे पुढे म्हणून तुला किती फायदा असं की नाही त्या फायद्यावर त्या पाटीला 100 रुपये दिले तुका काय वाटलं तुका दिले आणि त्यांना थोड्या वेळाने बघ हे 100चे 200 मला ते म्हणतात पाटील नाका म्हणतात त्यांना अरे लय 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 पाटील लय 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 लय
निळूभाऊ फुलेंनी काय सांगितलं? काय सांगितलं की दारू सोडा आणि पाणी प्या. आज सगळेजण दारू सोडा आणि पाणी मिक्स करून शिकतात. निळूभाऊ फुले म्हणजे चाणाक्ष व्यक्तिमत्व. पण त्यांना बघितल्यावर खैचे बाई शिवी घातल्याने असं होणार नाही. पण निळूभाऊ फुलेंनी रस्त्याने जाताना जर एखादी बाई चालत असली तर ती टिचकी मारून जाते. टिचकी मारल्याने काही ती बाई म्हणा, हो मी त्यातली नाहीये. निळूभाऊ फुले सांगत त्यातली असो किंवा नसो आपलं काम चेक करून बघणं आहे की नाही. This is lively photo. सनी लिओनची बहीण सनी बहीण माझ्याकडे आली आणि हे शाळे फक्त गाण्याच्या वेळी बोलता नाही. खरोखर साऊंड आपल्यालाच लागलं. म्हणजे तुमच्यासाठी आय लव्ह यू. तुमच्यासाठी गाणं म्हणतो. दिल चीज क्या है आप मेरी. माशा हल्ल्या का सगळ्याच हल्ल्या. दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए. दुःख वाटतं आणि तुमच्या सगळ्यात जो एकच असतो मी आणि त्यांचा तो विचार कर. माझे गुरु बंधू तुम्ही हसताच किती ते काय करते रडतील तुझ्या नावाला. माणूस लाख माणूस गर्व टेमका ना आता नाही का झालं कोणा खाली घेतच ना त्याच्यामुळे झालं. दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए. पाटील आवडलं हो पाटील गाणं आवडलं ना त्या त्याला 100. बस एक बार नवीन काय नाही. आज जुनं हाड आहे बघा. जुनं हाड अजूनही स्ट्रॉंग आहे. एखाद्या जर हाडावरून वगैरे पडली जुनी व्यक्ती बुवा तर त्यांचं हाड पटकन मोडत नाही. मोडतं काय पण माका ह्याका टाका ह्याचा हाड पटकन मोडतात का. कारण जुनी लोक बुवा नाचण्याची भाकरी उकड्या तांदळाची पेज खायची बरोबर की नाही. आणि आम्ही काय खातो चायनीज कुरकुरा लॉलीपॉप बरोबर की नाही. आज बघा म्हणजे व काय आज कोंबडी सुद्धा खाताना विचार करूच लागता. वाईट तू ह्या गावठी तरी तुला वाटत असेल भाडाचे काढा माहित नाही लावून आहे ना नाही सोडून टाकली. पण मी विचार करतो गावठी असं ना तुझ्यासारखं नुसतं फुगलंय नाही. आज बघा म्हणजे कोंबडी सुद्धा आपण आज विचार करण्यासारखी गोष्ट. आपल्याला दर रविवारी चिकन पाहिजे असतं बरं की नाही. आज 1.25 किलो 2 किलोची कोंबडी आपल्याला दर रविवारी मिळते. कशी काय आपण काय खातो त्या कोंबड्याच्या पिल्लांना इंजेक्शन देऊन वाढवलेलं असतं.
म्हणून आपण काय खातो, चिकन ना इंजेक्शन खातो, बरोबर की नाही? म्हणून आपण लवकर आजारी पडतो, बरोबर. म्हणून आता उद्यापासून चायनीज चायनीज पण बिअर चालू नाही. खरं म्हणजे अशा जर मुलांनी श्रावण पाळू लागले ना तर खरोखर चालवलं. आज बुवा म्हणजे सिंधुदुर्गात जर आज बऱ्याच ठिकाणी आज जर देवगड पट्ट्यात जरी गेलात तर कापावर फिरताना बिअरच्या बाटल्या रिकाम्या दिसतात की नाही? बाबा दिसत नाही. तू काय कर्म माहिती, एक क्वार्टर एक खंबवलं. आज बुवा ही शोकांतिका आहे. आज मुलं वाह्यात होत चाललेत. कशामुळे? मोबाईलमुळे. ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल, व्हॉट्सअप घ्यावं काय. पण हे जे मोठे मोबाईल आले त्याच्यामुळे एक फायदा झाला काय, टू व्हीलर वाल्यांची ऍक्सिडेंट व्हायची थांबलीच नाही. कारण पहिले मोबाईल काय करायचे, फोन उचलायचा आणि हॅलो बोलायचं, गाडी चालू. पण आता हा मोबाईल उघडावा लागतो, त्याला दुसऱ्या बोटाने टच करावा लागतो, म्हणजे गाडी थांबवल्याशिवाय पर्याय नाही का? वा एक फायदे ह्या सांगा. असं दे बरंच बुवा काय काय बोलले. सनी लिबली द्वार टॉनक गोरणी घोटीये काय केलं, घोटीये तू का दिली ते. आता हे सगळे बाजू बसलेले मग अशी पळायला कसं केले सांग, ते घोटीये खाल्लेले ते मी म्हणजे गावाकडे होतो. असं दे गजराला सुरुवात करूया. गजराच्या माध्यमातून मनोरंजन चालू झाले. पण नवीन जुनी गाणी येत असतात, त्यात आता ती नवीन गाणी आले बघा. रुपेरी वाळू सोनेरी लाटा त्यावर माझा हरकत, रुपेरी वाळू सोनेरी लाटा त्यावर माझा हरकत, हल्ली एक नवीन गाणं आलं काय, मला भरलं तुझं वार मी तुझा उमेदवार. काय गाणं गेलं त्या दिवशी गाणं मी म्हटलं, अरे तुझी केंड करतो केंड. त्या दिवशी बघा आता सध्याचे व्हॅलेंटाईन डे आले की नाही. व्हॅलेंटाईन डे कॉलेजच्या मुलांचे डे, व्हॅलेंटाईन डे, रोज डे, किस डे आणि हग डे आहे ना. आणि स्लॅब डे पण मारायचा खै मारायचा. म्हणजे असे डे आले. प्रत्येक जण म्हणतो काय व्हॅलेंटाईन डे आपला नाही, व्हॅलेंटाईन डे आपला नाही. पण व्हॅलेंटाईन म्हणजे काय, व्हॅलेंटाईन डे म्हणजे बघा, व्हॅलेंटाईन म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपण करू शकतो ना कोणावर प्रेम. आपण आपल्या आईवरती व्यक्त करू शकतो, आपल्या बहिणीवरती व्यक्त करू शकतो, आपल्या भावावरती व्यक्त करू शकतो. प्रत्येक प्रेम वेगळं आहे, प्रत्येक प्रेम हे वेगळं आहे. आज बुवाने सांगितलं की माझी बायको मागा दांडकी घेऊन मारू गेली. बुवा नाही, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी गुलाब घेऊन गेलो आणि बायको दिला. बायको दिल्याने काय गाणं म्हटलं, मला भरलं तुझं वार ग मी तुझा उमेदवार ग, मला भरलं तुझं वार ग मी तुझा उमेदवार ग, तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय, तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय. जव बघतीस तू माझ्याकडे मला आमदार पण लोक बसली नाही, तिने पण गाणं म्हणलं म्हटलं बघा, ऐसे लहरा के तू हो गई रूबरू धड़कने बेतहाशा तड़पने लगी मेरे
पण या ठिकाणी बघा बुवा सुंदर आवाजात नवीन जुनी गाणी गाऊन दाखवतात. अप्रतिम खरोखरच गोठणकर बुवांचं नाव असंच उंचावर न्या. भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. विठ्ठल साई भजन मंडळ नाला सोपारा आणि त्यांची फरमाईश आहे कोंढाळ आई मुरणी अभंग एक झलक दाखवा. नक्कीच तुमच्यासाठी तो अभंगच म्हणेल. जोरदार टाळ्या विठ्ठल साई भजन मंडळासाठी झाल्या पाहिजे. गजराला सुरुवात करतोय. आज बघा बुवा जुचंद्र धार्मिक सेवा मंडळ यांच्या वतीनं हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. छोटासा एक काव्य करण्याचा प्रयत्न मी बुवा केलेला आहे. सायंकाळी दिली आरोळी माझं काळीज हे फाटल, माझं काळीज हे फाटल, माझ्या भरणीला गोडी वाग्याला गोडी वाग्याला रांगोळीकार सुद्धा ह्या जुचंद्र गावामध्ये चांगले चांगले शिवशाही डेव्हलपर्स म्हणजे घरं बिरं बांधण्याची बिल्डिंग वगैरे काम सुद्धा म्हणजे चांगले चांगले कलाकार व या जुचंद्र नगरीमध्ये नाही का. आणि या गावामध्ये आल्यानंतर बुवा 151 वा हा हरिनाम सप्ताह आणि आपली जोडी कशी आबादी ठेवली ना. गणेश पाटील यांच्याकडून एक बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. स्वीकार करतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. खरोखर तुम्ही बक्षीस देताय पण एक पैसे द्या म्हणून नाही, पैसे तुम्ही दिले पाहिजे म्हणून नाही. पण आज संजू बाबा यांच्याकडून सुद्धा हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतोय. अरे वा. मंगेश चव्हाण बोलायच्या अगोदर म्हणजे मी हेच सांगत होतो काय की बघा म्हणजे हे सगळ्या नोटी आल्या माझ्याकडे पण मी असा निर्धार केला होता की एक कदम स्वच्छता कीवर ज्या कागदावर असं लिहिलेलं असेल, एक कदम स्वच्छता कीवर ज्या कागदावर लिहिलेलं असेल ते कागद आपण जवळजवळ ह्या वर्षामध्ये जेवढे भेटतील तेवढे जमा करायचे असं मी ठरवलेलं. त्याच्यातली ही सुरुवात झालेली आहे बघा. म्हणजे मी असं ठरवलं होतं की ह्या वर्षात जेवढी एक कदम स्वच्छताकीवर असे कागद भेटतील ते जमा करायचे सुरुवात झालेली आहे. सन्माननीय मंगेश चव्हाण यांच्याकडून बहुमूल्य 500 रुपयाचं एक कदम स्वच्छताकीवर असं एक पारितोषिक मिळालं. स्वीकार करूया. मी एका बाजूला ठेवतो. मला माहिती अजून असते येणार धन्यवाद. पण वा हा जुचंद्र गाव खरोखर ह्या ग्रामस्थांनी हे भक्तिमय वातावरण आज अजूनही बघा 2 वाजत आले तरी अजूनही हा रसिक कसा शांततेने आपली वारी आहे बरोबर की नाही. वा म्हणून यांना जे चांगलं पाहिजे ते दिलं पाहिजे. उगाच काहीतरी वाईट बडा करायचं आणि किरकिरा मजा करायचा असं म्हणून
नावा न म्हणजे नावा. अरे दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर महाराष्ट्राची होईल, आणि जर का पुन्हा मानव जन्म मिळाला हुआ तर या हरिभजनाचा दास होईल, हरिभजनाचा दास. बाकी काय करूचा बायको कोणाची मारित नाही, ज्याची मारतात तो कोणता सांगतात. हो, त्या दिवशी कोणाच्या घरी गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांची मालिका लागलेली आणि तो कलाकार माणूस जी भूमिका बघा त्याच्यात शिरणार. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका लागलेली होती आणि आमचे बुवा शिरले भूमिकेत, आणि तिकडे जशी भाषा चालू होती तशी आमचे बुवा बोलू लागले, मासाहेब आमची तलवार आणा. इतक्या म्हटल्यावर आता ह्यो माणूस घरात होतो, रिस्पॉन्स काय मिळालो ना, म्हणून पुन्हा म्हणत गेलो, मासाहेब आमची तलवार आणा. किचन मध्ये वहिनी होती, किचन मध्ये वहिनी होती, म्हणतात तलवार नाही तो कोयतो तो घेवानी नारळ पडा. अरे अशी किती जोक आहे नाही का बाबा, तुम्ही पण सांगू शकता, मी पण नुसत्या जाताच मला एकदा म्हणलं चुकीचा. काय माणसाचे खाऊचे दात वेगळे आणि दाखवूचे दात वेगळे, तुझे माझे नाही. मी माका अभिमाना माझे खायचे दात आणि दाखवायचे दात हेच आहे. मी तोंड बंद केलं तरी माझे दिसणार, नाही बंद केलं तरी दिसणार, पण ह्या माणसाचे दात केव्हा उघडे दिसतील मला सांगा. जेव्हा हा वरती जाणार ना तेव्हा दिसणार, आपले ओरिजिनल आहे. म्हणून या ग्रामस्थांनी हा जो वारसा टिकवलेला आहे त्याला गालबोट आपण लावायला दिला नाही पाहिजे. म्हणून वारकरी माणूस पवित्र माणूस या गावामध्ये केला जातो. आणि आई म्हटल्यानंतर हे गाणं आलंच पाहिजे. बोला की लख पडला प्रकाश निवड्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी हवालीचा गोंधळाला उभा गोंधळी हवालीचा चंद्रवासियांची थोर पुण्याई इथे वसली चंडिका आई